खरं तर चॅनल ऑन एअर राहूनसुद्धा ही संधी देता आली असती. आम्हाला ज्या कागदोपत्री त्रुटी आहेत त्या उणिवा भरून काढण्याची आम्हाला कदाचित ही संधी देता आली असती. पण तसं न करता थेट शिक्षा म्हणून ही आम्हाला 30 दिवसांसाठी चॅनल 6 वाजेपासून बंद करण्याचा निर्देश दिला. त्यांनी म्हटलं खरं तर 15व्या पॅरेग्राफमध्ये द कंपनी इज डायरेक्टेड टू टेक करेक्टिव्ह मेजर्स अँड अदर नेसेसरी स्टेप टू एन्श्योर दॅट द एंटायर ॲक्टिव्हिटी ऑफ द चॅनल इज अंडर ओन कंट्रोल अँड डेमॉन्स्ट्रेट द सेम थ्रू फर्निशिंग अ फ्युचर रोड मॅप टू अलाइन इट्स स्ट्रक्चर अँड ऑपरेशन्स इन अकॉर्डन्स विथ द पॉलिसी गाईडलाईन्स to 2022 to the ministry, which on being accepted shall result in resumption of services after the period of suspension mentioned in the para 14 is over. Non-furnishing of future roadmap to the satisfaction of the competent authority in the ministry within the period of suspension may result into its further extension or cancellation of permission. म्हणजे तुम्हाला करेक्टिव्ह आम्हाला संधी दिली त्याबद्दल खरं तर धन्यवाद मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग. आपले आम्ही मनापासून आभारी आहोत की आपण आम्हाला ही संधी दिलीत की 30 दिवसात ती करेक्टिव्ह ॲक्शन घ्यावी, ती आपल्याकडे द्यावी आणि जर ती तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला आपण परत संधी द्याल आणि ती मान्य नसेल तर कायमस्वरूपी देखील तुम्ही रद्द करू शकाल असं तुम्ही मला म्हटलं. पण आम्ही त्याची नक्कीच त्याचं पालन करू. ही संधी दिली आम्हाला आपण ऐकून घेण्याची, त्याबद्दल आम्ही आपले खरंच आभारी आहोत. हा आभार मी मनापासून आपल्या प्रेक्षकांसमोर इथे तुमच्याबाबत व्यक्त करतो. ही संधी आपण दिली, पण ही संधी देताना माझं फक्त 2 भाबडे माझे प्रश्न आहेत. 4 वर्ष लोकशाही मराठी हे काम करत आहे. 4 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 2020ला हे चॅनल लोकांच्या सेवेत रुजू झालं होतं. तेव्हापासून ते आपण ही नोटीस पाठवली, ती तारीख जी आहे 17 नोव्हेंबर 2023 इथपर्यंत ही विचारणा कधीच का बरं झाली नाही, हा एक पडलेला प्रश्न आहे जो आपण खरंच मला त्याचा मी माझ्याच मनाशी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. पण कदाचित गेल्या 4 महिन्यात थोडं जास्त ॲक्टिवेट झालं असेल असं मला वाटतं इथे. त्याच्यानंतर ही भूमिका आमच्या समोर आपण आम्हाला मांडण्याची संधी दिली. आम्ही ती संधी आपल्यासमोर मांडली. प्रत्यक्ष हिअरिंग झाली. आपल्यासमोर आम्ही आलो 14 डिसेंबरला. आमचे कंपनीचे वरिष्ठ आपल्यासमोर आले. त्यांनी आपली भूमिका आपल्यासमोर मांडली. ती कदाचित आपल्याला सॅटिस्फॅक्टरी वाटली नसावी म्हणून आजची कारवाई करण्यात येते. आपण पत्रामध्ये म्हटलेलं आहे. वकिलांच्या माध्यमातून देखील आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडली होती. खरं तर हा टेक्निकल मुद्दा आहे. ही नोटीस माझ्या हातात शेवटच्या काही मिनिटात दिली नाही तर मी तुम्हाला नक्की काय म्हटलं हे सगळं वाचून, कारण 11 पानांची ही ऑर्डर आहे, ही वाचून तुम्हाला मी दाखवली असेल. त्यात काय काय म्हटलं आहे, त्यांनी काय काय आक्षेप घेतलेत, त्याला आम्ही काय काय उत्तरं दिली आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्वतः मिनिस्ट्रीने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे की तुम्हाला 30 दिवसाचा वेळ आहे करेक्टिव्ह मेजर घेण्याचा. म्हणजे ही कारवाई नक्कीच फार मोठा काही आमच्याकडनं गुन्हा घडला होता की जो करेक्टच करता येणार नाही आणि ज्याच्यासाठी 30 दिवस एका चॅनलला आपलं तोंड बंद ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात यावे. इतकी जर ही मोठी कारवाई असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला करेक्टिव्ह ॲक्शन करण्याची संधी दिली नसती. पण अर्थात जसं मी म्हटलं की आभारी आहोत आपण. आम्हाला ही संधी दिलीत की करेक्टिव्ह मेजर्स घ्या आणि त्यानंतर तुमचं लायसन्स पुन्हा आम्ही करा. आम्ही नक्कीच ते करू. पण तत्पूर्वी देखील 30 दिवसांच्या आधी आम्ही कायदेशीर मार्ग जे आमच्या समोर आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.